आमच्या बायकांचं हे दुःख कुणालाच नाही समजणार. कोणतं ते सांगते. त्याआधी सुट्टी जरी असली ना तरी आपल्याला काही स्वयंपाक चुकणार नाही. म्हणून आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असं गरम गरम चपाती, त्यानंतर कांद्याची चटणी आणि आंबरस बनवलेला होता. आता 2 दिवस प्रवासात खूप थकल्यासारखं झालं तरी पण ही कामं काय आपल्याला चुकणार नाही, तिथं करायलाच लागणार. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी स्वयंपाक करायचं म्हणजे हे असं ना घामाने पूर्ण आंघोळच होते. एवढ्या गरमीमधून असं वाटतं की इथून किचनमधून पळून जावं, पण आपल्याला पळून जायचं ऑप्शन नाही आहे किचनमधून, कारण की आपल्याला किचनमधलं स्वयंपाक भांडे करावंच लागणार. मग काय सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतला. त्यानंतर जेवण करायला बसलो. मस्त असं जेवण केलं पोटभर. त्यानंतर म्हटलं कुणी आपली काळजी करू ना करू, आपण स्वतःच आपली काळजी करू. म्हणून म्हणलं भांडी घासता घासता इथं मस्त फॅनची हवा घ्यावी म्हणून फॅन लावला आणि भांडी घासायला घेतली. तेवढ्यात माझ्या मुलाचा मागून आवाज आला, मम्मी मला पण गरम होतंय, मला फॅन लावून दे. मग काय हा टेबल फॅन त्याच्याकडे गेला आणि म्हटलं घे बाबा तुला हवा, काय शेवटी आईचं जीव ना, म्हणून मग मी त्याच्याकडं तो फॅन केला आणि मग मी मस्त अशी त्याला थंड थंड हवा घेऊन दिली आणि मी मात्र गरमीतच परत भांडी घासून घेतली. हे आमचं बायकांचं दुःख ना खरंच खूपच वेगळं असतं. गरमीमध्ये स्वयंपाक करणं म्हणजे एक लई मोठं टास्क असतं.